आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगोऽस्त्वकर्मणि।
द्वारकाधीश, 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 द्वारकाधीश. थांबा थांबा विप्रदेव, कुठे निघाला आहात? द्वारकाधीशांना भेटायला. मला अडवू नका, मी आता ह्या क्षणी त्यांना भेटू इच्छितोय. बघितलं नाहीत का विप्रदेव, द्वारकाधीश या क्षणी प्रजा कल्याणाचं यज्ञाचं अनुष्ठान करतायत. प्रजा कल्याण यज्ञाचं अनुष्ठान? इथे प्रजा कष्टात आहे. मला नको अडूस, मला नको थांबवूस. माझं संकट यज्ञाहून मोठं आहे. मला जाऊ दे. थांब मला जाऊ दे. थांब. मला जाऊ दे. मला जाऊ दे. मला जाऊ देत. कल्याण यज्ञामध्ये तुमचं स्वागत आहे ब्राह्मणदेव. स्वागत तर त्याचं होतं जो निश्चिंत आहे. मी संकटाने ग्रस्त द्वारकेचा एक ब्राह्मण आहे. माझं रक्षण करा द्वारकाधीश, माझं रक्षण करा. आधी तुम्ही शांत तर व्हा विप्रदेव. शांत कसा हो द्वारकापती? माझ्या नवजात पुत्रांच्या अपमृत्यूची पीडा कथन करायला मी तुमच्यापाशी आलो आहे. मला शांतता कशी लाभू शकते? अपमृत्यू? हो द्वारकाधीश, हो. यमराजांनी माझ्या 3 पुत्रांना धरतीला स्पर्श करता क्षणीच गिळून टाकलं. आता तर मला असं वाटतं की या द्वारकापुरीमध्ये कुणीही धनुर्धारी क्षत्रिय राहिलेला नाही जो आम्हा ब्राह्मणांचं रक्षण करू शकेल. असं कसं होऊ शकेल ब्राह्मणदेव? असं घडलं आहे द्वारकाधीश. तुमच्या राज्यामध्ये माता पिता जिवंत असताना त्यांच्या मुलांचे प्राण हरण केले गेलेत आणि तुम्ही या यज्ञात आहुती देऊन धर्मपालनाचं ढोंग करतात. आता तर मला अगदीच खात्री पटली आहे की ब्राह्मण द्रोही, धूर्त, कंजूस आणि विषय वासनेने लडबडलेल्या राजवंशाच्या कर्मफळामुळेच मला पुत्र शोकाची शिक्षा मिळाली आहे. हे खोटे आरोप आहेत ब्राह्मण देवता. खोटे आरोप? तुम्ही यांना खोटे आरोप म्हणताय द्वारकाधीश? तुमच्या राजमहालाच्या द्वारावर माझ्या 3 नवजात मुलांची प्रेत ठेवून आलोय. माझं हृदय विदीर्ण झालंय आणि तुम्ही याला खोटे आरोप म्हणता आहात. परंतु हे माझ्या ऐकण्यात आलेलं नाही ब्राह्मणदेव. कसं काय येणार? कसं काय येऊ शकतं द्वारकाधीश? तुमचे तळवे चाटणारे सेवक हे सत्य तुमच्यापर्यंत कसं पोहोचवतील? माहिती आहे, हिंसक, चरित्रहीन आणि पराभूत राजाला स्वामी मानून पूजा करणाऱ्या प्रजेला देखील माझ्यासारखंच दुःखाचा सामना करावा लागतो. त्यांच्या द्वाराबाहेर संकटांचे पहाड उभे असतात. तेच भोग मी देखील भोगतो आहे द्वारकाधीश, मी देखील भोगतो आहे. मला असं वाटतं आहे की द्वारका ही क्षत्रिय वेशातील नटाचं साम्राज्य बनली आहे. तुम्ही यदुवंशी केवळ क्षत्रिय असण्याचं ढोंगच करत आहात. वास्तवात तुम्ही क्षत्रिय नाहीच आहात. हे असत्य आहे ब्राह्मण. असत्य आहे? तर मग तुम्ही आता या क्षणी उत्तर द्या की माझ्या नवजात शिशूंचा मृत्यू कुणाच्या अपराधांचं फळ आहे? सांगा. फळ तर कर्माचंच निश्चित असतं ब्राह्मण देवता. परंतु शास्त्र आणि श्रुतींचं तर हेच मत आहे की राजाच्याच कर्मदोषामुळे राज्यात अबोध बालकांचा अपमृत्यू होत असतो. म्हणून ज्या राजाच्या राज्यामध्ये पित्याच्या समोर त्याच्या मुलांचा मृत्यू होत असेल तो राजा अधर्मी आहे, पापी आहे. स्वतःच्या जिभेला आवर घाल ब्राह्मणा. तू कोणाला पापी म्हणतो आहेस? याच द्वारकाधीश कृष्णांना. अजून कोणाला? तू क्रोधामुळे उचित अनुचित हा विवेकच हरवून बसला आहेस ब्राह्मणा. आणि तुम्ही सगळे विवेकशील आहात. तू श्रीकृष्णांना पापी नाही म्हणू शकत. म्हणणार, 1000 वेळा म्हणेन. तू कोण लागून गेलास माझ्या बोलण्यावर अंकुश ठेवणारा? मी द्वारकापती कृष्णांचा सखा आहे. माझे कान कृष्णांची निंदा कदापि ऐकू शकत नाहीत. सखा? सखा अर्थात तळवे चाटणारा. आता तू मर्यादेचं उल्लंघन करतोयस ब्राह्मणा. बहुतेक तू मला ओळखत नसावास. तुझ्या बाबतीत जाणून घेऊन काय करणार आहे मी?
कुणी माझं रक्षण करेल तर मी त्याला जाणून देखील घेईन. मग चल, मी तुझं रक्षण करण्यासाठी तयार आहे. अरे तू काय करणार माझं रक्षण, जेव्हा कृष्ण स्वतःच या यज्ञाचा बहाणा करून त्यांच्या कर्तव्याकडे तोंड फिरवत असेल तर तू काय करू शकणार त्या यमदूतांचं? मला खोटं आश्वासन देऊ नकोस. चांगलंच आहे की तू अर्जुनाला नाही ओळखत ते, अन्यथा हे सर्व बोललाच नसतास. मी माझ्या याच भुजांनी एकदा साक्षात महाकाल भगवान शंकरांना देखील चकित केले आहे ब्राह्मणा. हे यमदूत तर माझ्या खिसगंटीत देखील नाहीत. मी जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. असशील काय इतकं जाणून घेणं तुझ्यासाठी पुरेसं नाही? अरे बोलणारे तर पुष्कळ असतात अर्जुना. कोणी कार्यसिद्धीस नेईल तरच मी त्याला मान देईन ना. मी तुझ्या मुलांचं रक्षणाचं वचन देतो तुला ब्राह्मणा. मी करीन तुझं रक्षण. आणि जर असं नाही झालं तर तू माझ्या मुलांचं रक्षण नाही करू शकलास तर मग काय करशील? तर मी कुंतीपुत्र अर्जुन या यज्ञातील अग्नीला साक्षी मानून प्रतिज्ञा करतो की जर मी या ब्राह्मणाच्या मुलांचं रक्षण नाही करू शकलो तर अग्नीमध्ये उडी घेऊन माझे प्राण त्यागीन मी. काळाला त्याच्याच गतीने चालू दे पार्था. नाही मधुसूदन, नाही. मी माझ्या देखत तुमची निंदा नाही ऐकू शकत. हो, माझे प्राण अवश्य देऊ शकतो. अजून माझ्या गांडीव धनुष्याचा टणत्कार त्रिभुवनाला कंपित करण्याची क्षमता बाळगून आहे जनार्दन. तुम्ही निश्चिंतपणे यज्ञ पूर्ण करा. ते तर ठीक आहे, परंतु तू या ब्राह्मणाचं रक्षण करू शकशील का? अवश्य, तुम्ही आज्ञा द्यावीत. मी या विप्रांच्या घरी जात आहे. चलावं. बस बस बस, झालंच आता. थोडासा धीर धरा, धीर धरा. यावं अर्जुनजी, यावं. तर हे घर आहे तुमचं ब्राह्मण देव. हो गांडीवधारी अर्जुन, मी आलेच. कशी आहे माझी पत्नी मावशी? तिची प्रसव वेळ जवळ आली आहे. दादा, काही क्षणांचा अवधी आहे. तुम्ही दोघं बाहेरच थांबा, मी आत जाते. भगवंताची इच्छा असेल तर सगळं ठीक होईल. हे गांडीवधारी अर्जुन, माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या शक्ती आणि सामर्थ्याने माझ्या येणाऱ्या बाळाचं रक्षण करा. निश्चिंत असा ब्राह्मण देवता, अजिबात चिंता करू नका. धीराने घे बाळा, धीराने घे. हो हो, बस झालंच आता. माझं हे बाणाचं कवच तुमच्या घराला पूर्णतः सुरक्षित ठेवेल. हे दिव्यास्त्रांचं कवच आहे, ज्याला भेदून कोणतीही शक्ती तुमच्या पत्नीच्या प्रसूतीगृहापर्यंत पोहोचू शकत नाही.
परंतु जसं या कवचाला भेदून कोणी आत प्रवेश नाही करू शकत, तसंच या कवचाच्या बाहेरही कोणी नाही जाऊ शकत. बस बस, काही क्षणांचा वेळ लागेल आता. झालं होईल. ब्राह्मण देवता, तुमच्या बाळाने जन्म घेतला आहे आणि ते पूर्णपणे सुरक्षित देखील आहे. हो हो हो. मी म्हटलं होतं ना की मी तुमच्या बाळाचं रक्षण करेन म्हणून. मी तुमचं रक्षण केलं आहे ब्राह्मण देव. जा ब्राह्मण देव, तुमच्या बाळाचं दर्शन तरी घेऊन या. सावधान, कोण आहे तिथे? माझं बाळ. यमदूत माझ्या तुम्ही बाळाला जरा घेऊन धीर पसार धरा. झाले. मी बघते काय झालंय. कुणीतरी वाचवा माझं बाळ. मला जगायचं नाहीये आता. मला अजिबात जगायचं नाहीये. सांभाळा स्वतःला. मला जगायचं नाहीये. माझं बाळ. माझ्या बाळाचं मला पण घेऊन जा. माझं बाळ मला परत द्या. ऐकतोयस ना महावीर? स्वतःच्या वीरतेच्या गाथा ऐकवणाऱ्या अर्जुना, हे माझ्या पत्नीचं रुदन आहे. ऐक ऐक, लक्षपूर्वक मला ऐक. माझ्या बाळासोबत घेऊन जा. धिक्कार आहे तुझा. धिक्कार आहे तुझ्या पराक्रमाचा. तू पापी आहेस. तुझा कृष्ण देखील पापी आहे. ही द्वारका एक पापकुंभ आहे, महाकुंभ आहे. इथे कुणाचंही कल्याण नाही होऊ शकत. हाय माझं बाळ. हाय माझं बाळ. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या मुलाला निश्चितच परत घेऊन येईन. परत तोच अहंकार. अरे, ज्याला प्रारब्धाने माझ्यापासून हिरावून घेतलं, तुझ्या समोरच तर माझं बाळ निघून गेलं आणि तू मला सांगतोयस की तुला माझं बाळ परत आणून देशील. अरे, मला का परत मूर्ख बनवत आहेस तू?
कुंतीपुत्र अर्जुन या द्वाराच्या रक्षकांना आदेश देतो की माझ्यासाठी हे दरवाजे उघडले जावेत. हे मानवा, हे संयमनी पुरीचं द्वार आहे. इथे यमराजांचं शासन आहे. हे स्थान मृत्यू लोकातील प्राण्यांसाठी वर्जित आहे. इथे कुणीही सदेह प्रवेश करू शकत नाही. तुझी अजून या दारातून प्रवेश करण्याची वेळ आलेली नाही. त्यामुळे तू परत तिथेच जा जिथून आलायस. परंतु मी वैष्णवी विद्येचा स्नातक आहे आणि त्या विद्येच्या आधारेच मी इथपर्यंत आलो आहे. तुला माझ्यासाठी हे दरवाजे उघडावेच लागतील. संयमनीपुरीचं द्वार यमराजांच्या आज्ञेशिवाय नाही उघडत. त्यामुळे तू परत तिथेच जा जिथून आलायस. मी त्या ब्राह्मण पुत्राला घेतल्याशिवाय परत नाही जाऊ शकत, ज्याला मी आकाशात उडताना पाहिलं होतं. दरवाजे उघडा आता. हट्ट करू नकोस मानवा. मी पुन्हा एकदा सांगतोय, जिथून आला आहेस तिथेच पुन्हा परत जा. हे दरवाजे नाही उघडायचे, नाही उघडायचे हे दरवाजे. उघडतील आणि अवश्य उघडतील. तुम्ही अर्जुनाच्या पराक्रमाशी परिचित नाही आहात. मी या दरवाजाचाच विध्वंस करून टाकेन. आता माझा नाईलाज झाला आहे ब्रह्मास्त्र चालवण्यासाठी. हे ब्रह्मदेव, माझी सर्व अस्त्रे या क्षणी विफल झाली आहेत. त्यामुळे मी आता तुमचे हे ब्रह्मास्त्र चालवण्यासाठी विवश झालो आहे. मला ठाऊक आहे की हे ब्रह्मास्त्र सोडताच तुम्ही बनवलेल्या अनेक धारा आणि अनेक लोकांचा विनाश होऊन जाईल. ही संयमनीपुरी देखील एक भग्नाना वैश बनून राहील. परंतु माझ्याकडे कोणताही उपाय राहिलेला नाही ज्या योगे माझी प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे हे देव, मला क्षमा करावी. थांब अर्जुना. प्रणाम हे धर्मपिता. तुझं कल्याण हो वत्सा. परंतु तू हे काय करत होतास? ब्रह्मांच्या सृष्टीचा विनाश कशासाठी? एका ब्राह्मण बालकासाठी? हे धर्मपिता, हा केवळ एक ब्राह्मण बालकाचा प्रश्न नाहीये. हा माझ्या प्रतिज्ञेचा प्रश्न आहे. आणि माझी प्रतिज्ञाची पूर्ती करताना जी कुठली बाधा माझ्या मार्गात येईल ती दूर सारणं माझा धर्म आहे. धर्माच्या गोष्टी करतोयस? मग हे का विसरलास की कोणा एका धर्माचं पालन करताना त्याहूनही श्रेष्ठ धर्माचं बलिदान नाही दिलं जात? त्याहूनही श्रेष्ठ धर्म? हो. कुणाही मानवाला ब्रह्मास्त्र समस्त लोकांच्या कल्याणार्थ आणि धर्माच्या स्थापनेसाठीच प्रदान केलं जातं. अशा प्रकारे स्वतःच्या स्वार्थासाठी, सृष्टीचा विनाश करण्याकरता नाही. माझ्या स्वार्थाकरता? निश्चितच.
या समयी तू केवळ तुझ्या एका छोट्याशा स्वार्थासाठी त्या महाविनाशक शक्तीचा प्रयोग करू जात होतास. तुझा स्वार्थ आहे तुझी प्रतिज्ञा, आणि त्या प्रतिज्ञेला पूर्ण न करण्याची किंमत आहे तुझ्या जीवनाची आहुती. याचा अर्थ असा की केवळ तुझं एक आयुष्य वाचवायला तू कित्येक सृष्टींमध्ये हाहाकार माजवू इच्छित होतास. याला धर्मपालन म्हणायचं का? जिथे दोन धर्मांचं युद्ध होतं तिथे त्याच मार्गाचा अवलंब करा ज्याने बाकी सृष्टीचं कल्याण होईल. त्यामुळे एका मृत बालकाला जिवंत करण्याचा हट्ट सोडून दे आणि या ब्रह्मास्त्राला तुझ्या भात्यात परत ठेवून दे. मी याची शक्ती परत घेतलेली आहे. आता हे तुझ्या उपयोगाचं नाही. याचा अर्थ हा आहे की या परिस्थितीमध्ये माझी सहायता कोणीही देवता नाही करणार. जे देवतांचे देखील देवता आहेत ते भगवान श्रीकृष्ण, ते या क्षणी धर्तीवरच आहेत. तेच तुला सहाय्य करू शकतात. तुझं कल्याण हो वत्सा. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. बघा बघा नगरवासियांनो, बघा माझ्या मुलाचे रक्षण करते. साक्षात मृत्यूला जिंकून घेणाऱ्या या अर्जुनाकडे पहा. याच्या पराक्रमाने भगवंत महादेव शंकर देखील प्रसन्न झाले होते. कुठे आहे माझा मुलगा? कुठे आहे माझं मूल? हा? हे ब्राह्मण देव, मी तुमच्या मुलाला यमलोकातून नाही आणू शकलो. मी त्याचं रक्षण करण्यास असमर्थ ठरलो आहे. धिक्कार आहे या गांडीव धनुष्याचा. धिक्कार आहे माझ्या पौरुषाचा. हे ब्राह्मण, मी माझ्या प्रतिज्ञेचं पालन करेन. मला जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. मी कुंतीपुत्र अर्जुन या पृथ्वीच्या लोकपालांना आणि दिक्पालांना साक्षी ठेवून सांगतो की मी या ब्राह्मण दाम्पत्याच्या पुत्राचं प्राणाचं रक्षण नाही करू शकलो. मी माझी प्रतिज्ञा पूर्ण न करण्याचा अपराध केला आहे. त्यामुळे आज मी माझ्या पितरांच्या मान आणि मर्यादांच्या रक्षणासाठी स्वतःला या अग्नीला समर्पित करतो आहे. थांब. वासुदेव,
मला काय सांगून जाणार आहेस सख्या अर्जुना? मी माझ्या धर्मपालनात असफल झालो आहे. मला ते ठाऊक होतं अर्जुना. तर मग मला आता माझ्या प्रतिज्ञेचं पालन करू देत मधुसूदन. तुझ्या प्रतिज्ञेच्या मागे काय आहे तुला ठाऊक आहे पार्था? काय आहे जनार्दन? तुझाच मी, तुझाच अहंकार आणि दुसरं काही नाही. भले कुणी काळाला कधी आव्हान देतं का? परंतु मी तुमची निंदा देखील सहन करू शकत नव्हतो ना. का नाही सहन करू शकत? निंदाच तर सुधारणांची जननी असते. निंदा करणारेच आपल्याला शुद्ध आचरण करण्याची शिकवण देतात. काही होत मधुसूदन, कोणी तुम्हाला पापी म्हणावं हे मला मान्य नाही. जगात पाप आणि पुण्य दोन्ही सापेक्ष असतात सख्या. इथे ना काही पाप आहे ना काही पुण्य, सर्व काही कर्माचंच तर प्रतिफळ आहे. आता तर मला केवळ इतकंच ठाऊक आहे की या जगात जिवंत राहण्याचा काही एक अधिकार नाही. तुझ्या प्राणांवर केवळ तुझाच अधिकार नाहीये पार्था, तुझ्या या सख्याचा देखील आहे. त्यामुळे मी तुझा सखा तुला अशा प्रकारे तुझ्या कर्तव्यापासून पळून जाण्याची अनुमती नाही देऊ शकत. ते लोक भित्रे असतात अर्जुना, जे त्यांच्या कर्तव्याला अर्धवट सोडून मृत्यूच्या चरणी शरण जातात. परंतु मी कर्तव्यापासून पळून गेलो नाहीये का नैया? मी कर्तव्य पार पाडण्यात असमर्थ ठरलो आहे. असमर्थ? मनुष्य असमर्थ तर तेव्हाच होतो जेव्हा तो प्रयास करणंच सोडून देतो. हे वीरांचं काम नाही. वीर तर शेवटच्या श्वासापर्यंत प्रयास करणं सोडत नाहीत. परंतु जेव्हा समोर एक लोखंडाची भिंत असते ज्यावर डोकं आपटून आपटून मनुष्य थकून जातो, तेव्हा त्याने काय करावं? तेव्हा त्याने त्या लोखंडाच्या भिंतीवर डोकं आपटतच राहिलं पाहिजे. डोकं आपटत राहिला तर मरून जाईल. त्याच प्रकारचं मरण तर वीराची शोभा आहे. कर्तव्य पालन त्यालाच म्हणतात ज्यात तो लोखंडाच्या भिंतीला धडका मारत मारतच मरून जातो. कारण शक्यता आहे की त्याच्या शेवटच्या धडकेनेही ती भिंत कोसळू शकते. तुला म्हणायचं तरी काय आहे? मी संपूर्ण प्रयास नाही केला. अगदी हेच म्हणू इच्छितो मी पार्थ. कारण तू यमलोकातून परत निघून आलास. तू असा विचार का नाही केलास की यमलोकाच्या पुढे अजूनही लोक असू शकतात? अर्थात असं की चल माझ्याबरोबर, आपण दोघही यमलोकाच्या पुढे जाऊन त्या बालकांना शोधून काढू. हे ब्राह्मण, माझ्या सख्या अर्जुनामध्ये तुझ्या पुत्रांना शोधून आणण्याचं सामर्थ्य आहे. तो त्याची प्रतिज्ञा अवश्य पूर्ण करेल. तू धीर धर आणि आम्ही परतून येण्याची प्रतीक्षा कर. चल अर्जुना. थांब दारुक. दारुक, तू इथेच थांब. अर्जुना, इथून पुढे तू या रथाचा सारथी हो. जशी आज्ञा मधुसूदन. पार्था, चल.
चल रथा. बघ, आता आपण 7 पर्वतांना ओलांडणार आहोत पार्था. वासुदेव, आजच्या सारखा निराश मी याआधी कधीही झालो नव्हतो. आता मला माझ्या सामर्थ्याबद्दल देखील शंका येते. हे अर्जुना, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. याच अहंकाराने तू ग्रस्त झाला होतास. असं समज, तुझ्या अहंकाराचं हरण झालं आहे. तू तुझ्यातल्या त्या अहंकारामुळेच ब्राह्मण पुत्राची रक्षण करायला गेला होतास. तुझी कल्पना होती की तू मृत्यूला देखील जिंकून घेऊ शकशील. अरे, तू हे विसरून गेला होतास की या विश्वात एकच परमसत्य आहे आणि ते आहे मृत्यू, ज्याला कुणीही जिंकू शकलेलं नाही, ना तू आणि ना मी. कदाचित याकरताच तुझ्या अहंकाराचं हरण करण्याकरता यमलोकाचं द्वार तुझ्याकरता नाही उघडलं आणि तुला तुझ्याच अहंकाराकडून पराभूत होऊन यमलोकातून परत यावं लागलं. वासुदेव, मला अजून लज्जित नका करू. चल पार्था. वासुदेव, इथे तर घोर अंधकार आहे. आपण आपला मार्ग विसरून इथे चुकलो तर नाही ना? आपल्या रथाच्या अश्वांना देखील काहीच दिसत नाहीये. जा सुदर्शन, तुझ्या ज्योतिर्मय तेजाने या घनघोर अंधकाराला भेदून आमचा मार्ग प्रकाशित कर. चल पार्था.
प्रणाम प्रभू. बोला वासुदेव श्रीकृष्ण, कसं काय येणं केलंत? तुमच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी आणि माझ्या सख्या अर्जुनाला काही सांगायचं देखील होतं. अर्जुना, श्रीकृष्णांसह तुला देखील माझं दर्शन झालंय. मीच तुला इथे बोलावलं आहे. तुझ्या रथाला 4 अश्व खेचत आहेत. हे सर्व 4 दिशांचं प्रतीक आहेत. तुझा रथ तुझ्या मनाचं प्रतीक आहे. मनावर जेव्हा अंकुश राहत नाही तेव्हा याच 4 दिशांना संचार करतं. आणि मनाला जेव्हा श्रीकृष्णांसारखा स्वामी मिळतो, अर्थात अंकुश मिळतो, तेव्हा ते आपल्या आपण नियंत्रणात येतं. तू 7 पर्वत पार केले होतेस, जे मनुष्य जन्माचं प्रतीक आहेत. 7 जन्मात सुद्धा मानव श्री कृष्णांच्या कृपेशिवाय भवसागरातून मुक्त नाही होऊ शकत. परंतु जो श्रीकृष्णांचा हात पकडतो तो तर क्षणातच मुक्त होऊन जातो. हे अर्जुना, तू अंधकाराने भरलेल्या कालरात्रीतून आला आहेस. हा अंधकार तुझ्याच अहंकाराचं प्रतीक होतं. भवसागर पार करता करता तू हा विचार करत होतास की विश्वाचा सगळ्यात श्रेष्ठ धनुर्धर झाल्यानंतर सुद्धा यमाचं द्वार उघडू शकला नाहीस. हा अंधकार माझ्याच महामायेचं प्रतीक आहे. इथेच सर्व काही जन्म घेतं आणि यातच सर्व काही नष्ट होऊन जातं. वासुदेवांच्या सुदर्शनाने तुझा मार्ग प्रशस्त केला. हे सुदर्शनच ज्ञानाचं प्रतीक आहे. तुला ज्ञान मिळालं आहे पार्था. हे पार्था, ज्या क्षणी तुझ्या अहंकाराचा लोभ झाला, क्षणभरातच तुला माझं दर्शन मिळालं. मला क्षमा करा दीनानाथ. माझ्या अपराधाची शिक्षा त्या ब्राह्मणाला देऊ नका. त्याचे पुत्र आम्हाला परत द्यावेत दीनानाथ. अरे, तुम्हा दोघांना इथे आणण्यासाठीच तर मी त्या ब्राह्मणाचे 4ही पुत्र माझ्या लोकात बोलावून घेतले. चिंता करू नकोस. तुम्ही दोघं माझ्याच कला घेऊन पृथ्वीवर गेला आहात. तुमच्यामुळेच तर धर्माची स्थापना होणार आहे. असुरी शक्तींचा विनाश होणार आहे. जा आणि लोकमंगल करतच धर्माचं आचरण करा. तुम्ही दोघं ऋषीवर्य नर आणि नारायण आहात. पृथ्वीलोकावर भार होऊन बसलेल्या अधर्मींचा संहार करून लवकरात लवकर तुम्ही दोघं माझ्याकडे परतून याल. आणि जरी तुम्ही सकाम आणि सर्वश्रेष्ठ असलात तरी देखील जोपर्यंत मृत्यूलोकात राहाल तोपर्यंत धर्मस्थापना आणि लोकसंग्रहासाठी धर्माचं आचरण करत राहणं आवश्यक आहे. ज्या योगे सांसारिक तुमच्या सत्कर्मांचं अनुसरण करत राहतील. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू. तुम्हाला कोटी कोटी नमस्कार प्रभू. घे, मी तुला ब्राह्मणाचे 4ही पुत्र परत करतो आहे.
आमची मुलं परत आली. माझी मुलं परत आली. आमची मुलं परत आली. माझी मुलं. आमची मुलं परत आली. 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 आमची मुलं परत आमची आली. मुलं द्या परत आली. माझं बाळ. माझं बाळ. ये ये. मला नाही ठाऊक की तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात, परंतु इतकं नक्की ठाऊक आहे तुम्ही जे कोणी आहात या लोकातले नाही आहात. कारण जे कार्य तुम्ही पार पाडलं आहे ते या धरतीच्या मानवाकरता असंभव आहे. असंभव. मी त्रस्त असल्याने, दुःखातिशयाने तुमच्यावर जे आरोप केले, जे कटू शब्द उच्चारले, ते शब्द मिथ्यारोप होते. त्याकरिता या गरीब ब्राह्मणाला क्षमा करावी. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. क्षमा करावी द्वारकाधीश. कृष्णा